नमस्कार ताई दादांनो, मी राणी. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण दिवाळी येत आहे आणि तर 70-80% लोकांचे सध्या केस पांढरे झालेले आहेत आणि सर्वजण केमिकलयुक्त मेहंदी सध्या वापरत आहेत. तर ज्यांना कुणाला केमिकलयुक्त मेहंदी वापरायची नाही ना, त्यांच्यासाठी मी एक छान असा पर्याय तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे. 100% नॅचरल आहे आणि कुठलाही साईड इफेक्ट नाही. याचा वापर मी तर करत नाही, कारण माझा एकसुद्धा केस पांढरा झालेला नाही आहे. कारण मी नेहमी घरगुती उपाय करत असते, त्यामुळे माझा अजून एकसुद्धा केस पांढरा झालेला नाही. माझ्या मिस्टरांचे झालेले आहेत केस थोडे पांढरे, तर त्यांच्यासाठी मी एकदा यूज करून पाहिली आणि त्याचा खूप छान असा रिझल्ट त्यांना आलेला आहे. अ, तोच मी रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही. मी स्वतःच्या अनुभवातून आलेला जो एक्सपिरियन्स आहे ना, तोच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे काय होतं, आपण केस काळे करण्यासाठी बाजारातून वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदी आणतो आणि त्यामध्ये भरमसाठ केमिकल असतात. त्यामुळे काय होतं, आपले जे व्हाईट झालेले केस आहेत ना, ते थोड्या कालावधीसाठी ब्लॅक होतात, पण ते जास्त दिवस राहत नाही. आणि काय होतं, अगोदर आपले केस थोडे पांढरे झालेले असतात आणि जेव्हा आपण हे असे डाय करतो किंवा काळी मेहंदी लावतो, म्हणजे त्यामुळे काय होतं, आपले केस खूप डॅमेज होतात. म्हणजे जे थोडे केस पांढरे झालेले असतात ना, तर त्याचं प्रमाण जास्त वाढतं, म्हणजे अधिक वेगाने आपले केस जास्त पांढरे व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे शक्यतो या मेहंदी नका वापरत जाऊ. थोड्या वेळेसाठी आपल्याला छान वाटतात ते, पण नंतर त्याचे साईड इफेक्ट खूप खूप होतात. म्हणजे काहींना तर खूप केसामध्ये खाज येते, पुरळ येतात आणि स्काल्प पण खूप इची होऊन जाते. तर 100% नॅचरल अशी एक मेहंदी मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे आणि 100% नैसर्गिक आहे. यामध्ये कुठलीही केमिकल नाही आहेत. म्हणजे मेहंदी नाही म्हणता येणार, इंडिगो पावडर आहे ती. छान रिझल्ट आहे. एकदा नक्की तुम्ही ही ट्राय करा, तुम्हाला खूप छान रिझल्ट येईल. तर माझ्या मिस्टरांचे केस थोडेसे व्हाईट झालेले आहेत ना, तर त्यांच्यासाठी मी हे मागवलेलं आहे आणि त्याचा यूज देखील केलेला आहे. तुम्ही पाहू शकता, मी हे ओपन देखील केलेलं आहे. तर इकडे पाहू शकता तुम्ही, हे आहे इंडिगो पावडर. तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होईल. तुम्ही ऑनलाईन देखील परचेस करू शकता किंवा ऑफलाईन देखील घेऊ शकता. पण कधी-कधी काय होतं, जेव्हा आपण ऑफलाईन घेतो ना, शक्यतो लोकं हे थोडंसं महाग आहे, पण त्याचे फायदे खूप आहेत. कुठलाच साईड इफेक्ट होत नाही आणि एकदम नॅचरल ब्लॅक कलर असतो ना, तो कलर यामुळे येतो. खूप छान प्रॉडक्ट आहे हे आणि त्याचा वापर देखील माझ्या मिस्टरांच्या केसावरती केलेला आहे. पण त्याचा व्हिडिओ मला शूट करता नाही आला. नेक्स्ट टाईम मी नक्कीच व्हिडिओ शूट करेल आणि तुमच्यासोबत. ₹99 पॅकेट आहे. थोडंसं महाग आहे, पण 4-5 वेळेस तुम्ही आरामात वापरू शकता. लेडीज असेल तर थोडं जास्त लागू शकतं, कारण लेडीजचे केस थोडे मोठे असतात. तर जेंट्ससाठी खूप जास्त दिवसांसाठी हे जाऊ शकतं. ही इंडिगो पावडर केसांना लावायची ना, तर त्याच्या आदल्या दिवशी आपण जे नॅचरल हिना लावतो ना, म्हणजे जी मेहंदी लावतो ना, तुम्ही नुपूर लावू शकता किंवा मग जे हाताला लावायची मेहंदी मेहंदी भेटते ना, मी तर सजेस्ट करेल गणपती छाप मेहंदी खूप छान आहे आणि रेग्युलर मी तीच यूज करते. थोडासा याचा कलर तसं पाहिलं ना तर निळा असतो आणि याला ब्लॅक कलर येण्यासाठी आपण जी मेहंदी लावतो ना, ब्लॅक कलर येतो. नुसती ही जर लावली ना, तर तुम्हाला याचा रिझल्ट येणार नाही. त्यासाठी जेव्हा तुम्हाला इंडिगो पावडर लावायची ना, त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही जी केसांना लावायची मेहंदी भेटते ना, गणपती छाप असेल किंवा नुपूर असेल, ती तुम्ही लावू शकता. ती लावल्याच्या नंतर साध्या पाण्याने केस धुवायचे आणि मग दुसऱ्या दिवशी ही मेहंदी भिजवायची. म्हणजे जास्त जास्त वेळ भिजवायची नाही, थोडंसं पाणी कोमट करायचं आणि कोमट पाणी केल्याच्या नंतर तुमच्या केसांच्या लेंथनुसार आणि जेवढे केस तुमचे व्हाईट झालेत ना, त्यानुसार आवश्यक तेवढी मेहंदी घ्यायची काढून आणि 15-20 मिनिट फक्त भिजत ठेवायची. भिजत ठेवताना यामध्ये तुम्ही दही ॲड करू शकता आणि अर्धा लिंबू देखील ॲड करू शकता. दही ॲड केल्यामुळे काय होतं, ही मेहंदी लावल्यामुळे थोडंसं ड्रायनेस येऊ शकतो केसांना. त्यामुळे तुमचे केस ड्राय होणार नाहीत, खूप सॉफ्ट होतील. आणि जेव्हा तुम्ही ही मेहंदी लावताल ना, तर त्या दिवशी काय करायचं, अजिबात शॅम्पू लावायचं नाही. म्हणजे आज आज तुम्ही नुपूर किंवा गणपती छाप मेहंदी लावणार. दुसऱ्या दिवशी ही मेहंदी लावायची, इंडिगो पावडर. तर मग ही 2 ते 3 तास केसावरती ठेवायची. ठेवल्याच्या नंतर पुन्हा एकदम कोमट पाण्याने केस धुवायचे आणि केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर अजिबात करायचा नाही. कमीत कमी ही मेहंदी लावल्याच्या नंतर 2 ते 3 दिवस कुठलाही शॅम्पू केसांना लावायचा नाही. त्यामुळे काय होतं, हा कलर जास्त दिवस आपल्या केसावरती टिकतो. आणि 2 दिवसानंतर काय करायचं, छान असं ऑइलिंग करून घ्यायचं, छान तेल लावून घ्यायचं संपूर्ण केसांना आणि मग दुसऱ्या दिवशी
तुम्ही शॅम्पू करू शकता. म्हणजे या मेहंदीचा कलर जास्त दिवस टिकतो आणि कुठलेही साईड इफेक्ट्स होत नाही. 100% नॅचरल प्रॉडक्ट आहे. खूप छान रिझल्ट आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. याने तुमचे केस खूप छान होतील. म्हणजे कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. जे केसामध्ये पुरळ येणार नाही किंवा हेअरफॉल देखील होणार नाही. केस खूप सॉफ्ट मुलायम होतील. पण यामध्ये दही नक्की ॲड करा. कारण ही मेहंदी लावल्यानंतर थोडा ड्रायनेस येऊ शकतो. की ट्राय करा. तुम्हाला याचा नक्कीच अनुभव येईल आणि तुम्हाला काही रिझल्ट येतो ना, ते कमेंटद्वारे नक्की मला कळवा. तर असा होता आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.